मंडई धुळे जिल्हा पूर्वीपासून काँग्रेसचा गड असणाऱ्या या धुळे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं आपली ताकद वाढवायला सुरुवात केली। पण मागच्या 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये धुळे जिल्ह्यात एकमेव मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार निवडून आला आणि तो एकमेव मतदारसंघ म्हणजे धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ। आणि आमदार होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे पुत्र कुणाल पाटील। गेली 2 टर्म कुणाल पाटील धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडून येत आहेत। यंदा सुद्धा ते काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीने जिल्हा परिषद सदस्य असणाऱ्या राम भदाने यांच्या रूपानं युवा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलाय। परंतु उमेदवारी जाहीर करण्यात आणि प्रचारात सुद्धा आघाडी घेतलेल्या कुणाल पाटलांसाठी धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातला विजय सोपा असेल असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। मग कशी असतील इथली राजकीय समीकरणं? कुणाल पाटील आपला गड अबाधित राखतील? युवा उमेदवार राम भदाने कुणाल पाटलांना कशी फाईट देतील? आणि कोण होईल धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा पुढचा आमदार? हेच पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार मंडळी, मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय .com अर्थात कॅरी ऑन मराठी। तर मंडळी 2009च्या मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये कुसुंबा मतदारसंघात बदल करून धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली। 2009च्या निवडणुकीत इथून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील विरुद्ध शिवसेनेचे शरद पाटील अशी थेट लढत झाली। या लढतीमध्ये शरद पाटील यांनी रोहिदास पाटील यांचा पराभव केला। माजी मंत्री रोहिदास पाटील एकेकाळी मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते। एवढ्या मोठ्या नेत्याचा पराभव हा महाराष्ट्र काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात होता। परंतु 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये इथून रोहिदास पाटील यांचे पुत्र कुणाल पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरले। 2014 सालची निवडणूक सर्व पक्षांनी स्वबळावर लढवली। त्यातच 2014च्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात भारतीय जनता पार्टीची मोठी लाट होती। त्याचाच परिणाम म्हणून मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार असणाऱ्या शरद पाटील यांची 2014च्या निवडणुकीतील मतसंख्या घटली आणि ते 3ऱ्या क्रमांकावरती येऊन गेले। भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवणारे मनोहर भदाने 2ऱ्या क्रमांकावरती आले। पण आपले वडील रोहिदास पाटील यांच्या राजकारणात असलेला प्रभाव आणि स्वतः मजबूत केलेला जनसंपर्क या सर्वांच्या माध्यमातून कुणाल पाटील यांनी 2014 साली तब्बल 46,000 मतांनी विजय मिळवत वडिलांच्या पराभवाचा वचपा काढला। त्यानंतर आपल्या आमदारकीच्या पहिल्या 5 वर्षांमध्ये आमदार कुणाल पाटील यांनी मतदारसंघात प्रचंड विकास कामं केली। धुळे ग्रामीणमध्ये असणारा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले आणि जिल्हाभर पाणीदार आमदार म्हणून त्यांची ख्याती झाली। याच विकास कामांच्या धडाक्यामुळे 2019 मध्ये काँग्रेस पक्षानं त्यांच्यावरती लोकसभा निवडणुकीची जबाबदारी सोपवली। परंतु लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आमदार कुणाल पाटील यांचा पराभव झाला। पुन्हा एकदा त्यांनी 2019ची विधानसभा निवडणूक लढवली। धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात त्यावेळी भारतीय जनता पार्टीकडून त्यांच्या विरोधात ज्ञानज्योती भदाने यांना उतरवण्यात आलं होतं। मतदारसंघात झालेल्या पाणी प्रश्नांच्या प्रचंड कामामुळे आणि मतदारसंघात बहुल असलेल्या शेतकऱ्यांच्या मनात भारतीय जनता पार्टीच्या केंद्र सरकारविषयी असणाऱ्या नाराजीमुळे इथून पुन्हा एकदा कुणाल पाटील आमदार म्हणून विजयी झाले। आणि यंदा मागच्या निवडणुकीतील कुणाल पाटलांच्या प्रतिस्पर्धी असणाऱ्या ज्ञानज्योती भदाने यांचे पुत्र राघवेंद्र अर्थात राम भदाने यांना भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी दिली। राम भदाने एक युवा चेहरा आहेत। शिक्षण संस्थांच्या माध्यमातून समाजकारणात त्यांनी चांगलं नाव कमावले। आता दोन्ही उमेदवारांचा विचार केला तर दोन्ही उमेदवार तोडीस तोड आहेत। दोन्ही उमेदवारांना आपल्या कुटुंबाकडून राजकीय वारसा प्राप्त झालाय। दोघांच्याही शिक्षण संस्था आहेत आणि दोन्ही उमेदवारांची तरुण मतदारांच्यात वेगळी छाप आहे। त्यामुळे यंदाची धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातली विधानसभा निवडणूक रंगतदार होण्यात शंका नाही। पण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा जर विचार केला तर मग महाराष्ट्रातील बदलत्या चित्रानुसार धुळे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय झाला होता। आता या विजयामध्ये कुणाल पाटील यांचा मोलाचा वाटा राहिलाय असं सांगितलं जातं। शिवाय सध्या कुणाल पाटील महाराष्ट्र काँग्रेसमध्ये महत्त्वाचा चेहरा बनलेत। मध्यंतरी त्यांनी एका कार्यक्रमात बाळासाहेब थोरात यांचा महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला। तर थोरातांनी सुद्धा मी मुख्यमंत्री झालो तर तुम्ही सुद्धा फिक्स मंत्री व्हाल असा प्रतिसाद दिला। त्यामुळे मतदारसंघात बाबासाहेब पाटील भावी मंत्री असे बॅनर सुद्धा लावले गेले होते। शिवाय कुणाल पाटील यांना राष्ट्रपतींच्या हस्ते उत्कृष्ट आमदाराचा पुरस्कार मिळाला होता।
शिवाय त्यांनी मतदारसंघात केलेल्या पाणी प्रश्नावरील कामामुळे आणि केलेल्या समाजकार्यामुळे त्यांना लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयरचा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान सुद्धा करण्यात आला होता। त्यामुळे मतदारांच्यात सुद्धा कुणाल पाटील यांच्याविषयी आत्मीयता आहे असं बोललं जातंय। त्यातच भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार असणारे राघवेंद्र भदाने यांच्या आईचा आणि वडिलांचा कुणाल पाटील यांनी या अगोदरच्या निवडणुकांमध्ये पराभव केलाय। त्यामुळे राम भदाने इथून कुणाल पाटील यांना कशी फाईट देतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बाकी मंडळी, तुम्हाला काय वाटतं? राम भदाने आपल्या आईवडिलांच्या पराभवाचा बदला घेतील की मग कुणाल पाटील राम भदाने यांना पराभूत करून मतदारसंघात हॅट्रिक मारतील? कुणाल बाबा पाटील की राघवेंद्र अर्थात राम भदाने? कोण असेल धुळे ग्रामीणचा पुढचा आमदार? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोबतच आपल्या नवनवीन व्हिडिओजना पाहण्यासाठी कॅरी ऑन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।